गुड नाईट. आता गुड नाईटमध्ये तुम्ही काय वाचणार नाही मला माहिती आहे. गुड नाईट म्हणू नका. निदान गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग काय तुम्ही कधी वाचायचं त्यावेळेला वाचा. तर ते समजा माझं त्याच्याकरता गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग गुड नाईट किंवा आपलं गुड आफ्टरनून आहे. तुम्हाला जसा वेळ आहे तसं तुम्ही ते आपला व्हिडिओ बघताय. फक्त एकच रिक्वेस्ट आहे, ज्यावेळेला तुम्ही तो व्हिडिओ बघताय त्यावेळेला पूर्णतः त्याचं लोडिंग करून घ्या, म्हणजे तुम्हाला बरं होईल. अपलोड लोड करत असताना हे लक्षात ठेवायचं. आता पुढचा जो टॉपिक घेणार आहे मी राजानो, तो आहे म्हणजे JEE CET नीट करंट आत्ता जे 12वीच्या बॅचला आहेत तर त्यांच्याकरता हा CET क्रॅश कोर्स करता नाही आहे. जे आता आपण करंट JEE CET नीट करता तिघांच्याही करता घेतोय. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही पर्टिक्युलरली जे आपल्याला नीटमध्ये आणि जे CET मध्ये आहेत त्यांचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा झालेला आहे. बरोबर आहे ना. म्हणजेच जो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे त्यातला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ह्या पर्टिक्युलरली नीट आणि CETचा चॅप्टर संपलेला आहे, परंतु अजून JEE ला तो झालेला नाही आहे. मग आपल्याला तात्पुरतं किंवा तोपर्यंत ह्या आपला परत आपण रिझ्यूम होण्यापर्यंत आपल्याला जो महत्वाचा जो टॉपिक आहे तो अल्कोहोल फिनॉल इथर ह्या मी तिघांनाही म्हणजे JEE CET नीट तिघांनाही यूज होईल अशा पद्धतीनं तो घेणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, जे काही हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा पार्ट येईल आपण ज्या वेळेला येऊ आपलं कॉलेज चालू होईल त्यावेळेला आपण हा हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा पार्ट पर्टिक्युलरली JEE ला मी पुन्हा घेणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग हा जो आजचा जो आपला महत्वाचा जो टॉपिक आहे अल्कोहोल फिनॉल इथर, आता हे लक्षात घ्या की ह्याला बोर्डाला पुन्हा ह्या टॉपिकला सुद्धा 6 मार्काचा टॉपिक आहे. हा सुद्धा लेंदी टॉपिक आहे, हे तुम्ही डोक्यात ठेवा. वाचायला भरपूर लागतं, नंबर ऑफ रिॲक्शन्स पण जास्त आहेत. परंतु जे नीट आणि CETच्या विद्यार्थ्यांना माहित आहेत काय काय रिॲक्शन अल्कोहोलच्या ह्या बऱ्याचशा रिॲक्शन आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये झालेल्या आहेत. म्हणजेच रिपिटेशन ऑफ अ रिॲक्शन हॅलोजन टू अल्कोहोल होतं. आणि म्हणून लक्षात घ्या की जर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झालं त्याच्या रिॲक्शन्स तुमच्या झाल्या केमिकल रिॲक्शन्स, तर तुम्हाला अल्कोहोलच्या बऱ्याचशा रिॲक्शन्स आपल्याला कमी करता येतात अल्कोहोल फिनॉल आणि इथरच्या. ओके, मग आता मी ज्या वेळेला ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा ज्या वेळेला पार्ट शिकवतो तर माझा एक सिक्वेन्स आहे. त्या सिक्वेन्स प्रमाणे मी महत्वाचा पार्ट तुम्हाला सांगतो. एक इंट्रोडक्शन, नंतर क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, आयसोमेरिझम, प्रिपरेशन मेथड, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, युजेस अँड अदर इन्फॉर्मेशन. आता ह्या अदर इन्फॉर्मेशन मध्ये बरेचसे आपल्याला ज्या CET किंवा पर्टिक्युलरली NCERTचे पॉइंट्स किंवा आपल्याला JEE करता नीट करता जे लागणारे पॉइंट्स आहेत, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल किंवा हाऊ टू पर्टिक्युलरली रिप्रोड्यूस द रिॲक्शन ती कशी करायची त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं ते आपण अदर इन्फॉर्मेशन्स मध्ये बघतो आहे. हे लक्षात सगळ्यांच्या असू द्या. ह्यामध्ये हा सिक्वेन्स मी प्रत्येक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या चॅप्टरला काय करतो फॉलो करत असतो. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आता हे परत बघा. इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, आयसोमेरिझम, प्रिपरेशन मेथड, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, युजेस अँड अदर इन्फॉर्मेशन. आता जो आपण महत्वाचा आज चॅप्टर बघतोय जो अल्कोहोल फिनॉल इथर. आता ह्या अल्कोहोल फिनॉल हा जरी घेतला थोडासा इथर बाजूला ठेवा तर अल्कोहोल फिनॉल हे जर तुम्ही बघितले तर त्यांना ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड म्हणतात. त्यांना काय म्हणतात? ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड. आता ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड का म्हणतात तर त्यांच्यामध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे तो OH हा फंक्शनल ग्रुप आहे आणि OH ग्रुप प्रेझेंट असलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला
ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड म्हणतात. मग त्या कंपाऊंडमध्ये कुठले कुठले येतात ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड? तर अल्कोहोल, फिनॉल अँड कार्बॉक्सिलिक ऍसिड. आता कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये OH आहे, परंतु फंक्शनल ग्रुप काय आहे कार्बॉक्सिलिक ऍसिडचा? COOH आहे. ओके, म्हणून OH ग्रुप आहे म्हणून तो ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंडचा पार्ट आहे, परंतु तो घेत असताना अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बॉक्सिलिक ऍसिड घेतला जातो ऍज अ बेसिक फंक्शनल ग्रुप म्हणून, हे लक्षात ठेवा. ओके, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता ह्यामध्ये अल्कोहोल आणि फिनॉल ह्यामध्ये OH ग्रुप हा दोघांच्याही, म्हणजेच अल्कोहोलच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चर्समध्ये, फिनॉलच्या स्ट्रक्चर्समध्ये OH ग्रुप दोन्हीकडे आहे. म्हणून फिनॉल आणि अल्कोहोल हे आपल्याला ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड बघायला मिळतात. आता इथं लक्षात ठेवा, OH ग्रुप अल्कोहोलमध्ये आहे, परंतु अल्कोहोल हे न्यूट्रल कॅरेक्टरचं आहे आणि फिनॉल मध्ये आपल्याला जे OH ग्रुप अटॅच आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रेझेंट आहे, परंतु फिनॉल ऍसिडिक आहे आणि म्हणून फिनॉलला कार्बोलिक ऍसिड म्हणतात. आता हे कार्बोलिक ऍसिड म्हणतात ह्याचं कारण, ह्याचं फिनॉलचं जे डेरिव्हेशन आहे, फिनॉल हे प्रोड्यूस केलं जातं ते कोल टार पासून केलं जातं, म्हणजे थोडक्यात डांबरापासून फिनॉलची उत्पत्ती होते किंवा प्रोड्यूस केलं जातं. ओके, म्हणून आपल्याला ऍसिडिक प्रॉपर्टीज आहेत, कार्बोलिक ऍसिड म्हणून आपल्याला बघायला मिळतं. लक्षात घ्या, तुम्ही म्हैसूर सँडल हा सोप बघितला असेल. ओके, हे सांगायचं कारण काय, तर त्या म्हैसूर सँडलचा आणखीन एक सोप आहे, कार्बोलिक सोप आहे आणि त्याचा ओडर आपल्याला डांबरासारखा किंवा फिनॉलिक ओडर आहे. फिनॉल म्हणजे आपण घरात वापरलेलं फिनाईल नव्हे, फिनॉलिक ओडर, आणि तो फिनॉलिक ओडर म्हणजेच ऍसिडिक प्रॉपर्टीचा असलेला आहे आणि तो स्किन डिसीज होऊ नयेत म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेला ह्या कार्बोलिक ऍसिड, कारण का फिनॉलिक ओडर म्हणजेच कार्बोलिक ऍसिड प्रॉपर्टी असलेला आहे, हे डोक्यात ठेवा. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असली पाहिजे. आता एवढं इन्फॉर्मेशन दिली OH बद्दल, OH ग्रुप आहे, मग तरी सुद्धा आम्ही अल्कोहोल, फिनॉल, इथर हे का शिकायचं राजानो? काय कारण आहे? तर शिकायचं कारण एवढ्या करता आहे, एक तर सिलेबस मध्ये दिलेलं आहेच, देर इज नो चॉईस, यू हॅव टू लर्न आणि यू हॅव टू स्टडी. परंतु मोर इंटरेस्टिंगली मी तुम्हाला सांगतो की तुमच्या डेली यूज मध्ये किंवा डेली ट्रान्झॅक्शन्स मध्ये आपल्याला ह्या OH ग्रुपचा आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्याला न कळते आपण यूज करतो, खरं आपल्याला माहिती नसतं. उदाहरणार्थ, तुम्ही जर जे वूड पॉलिश म्हणतो, म्हणजेच लाकडाला पॉलिश केलं जातं, ओके, त्याला म्हणजे स्पिरिट म्हणतो, ते स्पिरिट तयार करत असताना आपल्याला अल्कोहोल, OH ग्रुप असलेला इथाइल अल्कोहोल किंवा मिथाइल अल्कोहोल हे यूज केलं जातं. म्हणजेच वूड स्पिरिट हे करत असताना डिस्ट्रक्शन, ओके, डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ वूड, ओके, इज नोन ॲज अ मिथाइल अल्कोहोल. म्हणजे ज्यावेळी डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन होतं, ज्याला वूड स्पिरिट म्हणतात, ते वूड स्पिरिट हे मिथाइल अल्कोहोलचं दुसरं नाव आहे. परंतु नावडेज मिथाइल अल्कोहोल हा पॉयझनस असल्यामुळं त्या स्पिरिटमध्ये हल्ली इथाइल अल्कोहोल ऍड केलं जातं, जेणेकरून त्याची टॉक्सिसिटी लेवल कमी व्हावी म्हणून. आता हे वूड पॉलिश वापरताय तुम्हाला माहिती आहे, जे फिनॉल बॉन्डेड किट प्लाय वगैरे काय असतात ना, घरात आपण फर्निचर तयार करत असताना जे मोठमोठे शीट्स येतात बघा, ते फिनॉल बॉन्डेड किट प्लाय, त्याच्याकरता जे पॉलिश केलं जातं. का वूड पॉलिश केलं जातं? तर वाळवी लागू नये, मॉथचा, फंगसचा अटॅक होऊ नये म्हणून. ओके, मग पुढे येईल मेन्थॉल. आता तुम्हाला बघा, जे तुम्ही हॉल्स, विक्स, मेन्थॉल प्रॉपर्टी म्हणजे गळ्यात सुदिंग इफेक्ट म्हणून यूज करता ना, आता ते मेन्थॉल मध्ये OL आहे बघा. OL म्हणजेच जर IUPAC 11वीला चांगलं शिकला असेल तर OL हे सफिक्स अल्कोहोलला यूज करतात. तो मेन्थॉल, तो ऑइल ऑफ पेपरमिंट, ऑइल ऑफ पेपरमिंट मध्ये मेन्थॉल असतो.
मेन इन्ग्रेडियंट हे लक्षात ठेवा. आणि हा ऑइल ऑफ पेपरमिंट म्हणजेच मेन्थॉल हा फूड प्रॉडक्टला फ्लेवर देण्याकरता, म्हणजेच मी आता तुम्हाला सांगितलं हॉल्स आणि विक्सच्या गोळ्या बऱ्याचशे आपल्याला चॉकलेट्स वगैरे जे तयार केले जातात सुदिंग इफेक्ट करता, पर्टिक्युलरली घशात खिचकिच, गले में खिचकिच, खराश, ते जे वापरतात ते मेन्थॉल एवढं लक्षात ठेवा. फूड. आणखीन टोबॅकोचं फ्लेवरिंग. आता मुली असणार आहेत क्लासमध्ये, ओके, तरी सुद्धा मी ते डेअरिंग करतो सांगायचं की टोबॅकोचं फ्लेवरिंग म्हणजे ज्याच्यामध्ये 120, 32, 360, 320 असे टोबॅकोचे ब्रँड्स आहेत राजानो. बाबा 120, आता हे बाबा 120, 360 म्हणजेच काय, त्याला ह्या पर्टिक्युलरली मेन्थॉलचं फ्लेवरिंग दिलेलं असतं हे लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे ते कॉन्सन्ट्रेशन देऊन तो फ्लेवर आणि ते टोबॅकोचं आयडेंटिफिकेशन आहे हे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो कोलेस्ट्रॉल आणि सिट्रेनलॉल. आता ह्यात पुन्हा ओएल आणि ओएल आहे बघा, कोलेस्ट्रॉल आणि सिट्रेनलॉल. कोलेस्ट्रॉल CHOLESTEROL आणि सिट्रेनलॉल हे दोन्हीही आपल्याला रोज आणि जेरेनियम मध्ये त्यांच्या इन्ग्रेडियंट मध्ये बघायला मिळतात. म्हणजेच ते पार्ट आहेत त्यांच्यापासून तुम्हाला हे कोलेस्ट्रॉल आणि सिट्रेनॉल त्यांच्यामध्ये बघायला मिळतात रोजमध्ये आणि किंवा जेरेनियम मध्ये. आणि ते एक्स्ट्रॅक्ट करून तुम्हाला परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये तुम्ही रोज फ्लेवर और जेरेनियम फ्लेवर जे काही आपण बघतो, मग तो रोज फ्लेवर एखादा स्प्रे असेल, रोज फ्लेवर एखादा तुम्हाला फेस वॉश असेल. आता त्यामध्ये दरवेळेला का रोज घालत नाही तेवढं लक्षात ठेवा, किंवा जेरेनियम नसतात, तर हे तयार केलेले कोलेस्ट्रॉल जो तुम्हाला रोज फ्लेवर देतो, जेरेनियम फ्लेवर देतो, त्यातले जे परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये हे यूज करतात हे लक्षात ठेवा. तसंच तुमचा रेटिनॉल. रेटिनॉल म्हणजे व्हिटॅमिन ए आणि जो व्हिजन करता आहे. रेटिनॉलमध्ये सुद्धा अल्कोहोलिक ग्रुप आहे. मग व्हिजन चांगलं पाहिजे तरच तुम्ही काय होणार, डॉक्टर, इंजिनियर होणार. व्हिजनच चांगलं नसेल तर होणार आहे का? मग व्हिजन चांगलं असण्याकरता रेटिनॉल, व्हिजन म्हणजे डोळे चांगले पाहिजेत आणि डोळे चांगले असून चालत नाहीत, त्याचा पुन्हा रिव्हिजन करावं लागतं राजानो. रिव्हिजन. आणि ह्या रिव्हिजन रेटिनॉल मधला RE आहे लक्षात ठेवा. म्हणजे सारखं सारखं रेटिनॉल खावा, म्हणजे अल्कोहोल खावा नवं किंवा अल्कोहोल प्या नव्हे राजानो. तर रेटिनॉल जे आपल्याला बीटा कॅरोटीन मधनं मिळतं, ओके, बीटा कॅरोटीन, आणि बीटा कॅरोटीन मधनं जे रेटिनॉल मिळतं त्याच्यापासून व्हिजन येतं ज्याच्यामध्ये अल्कोहोल आहे हे लक्षात घ्या. तसंच फिनॉल जर बघितलं तुम्ही फिनॉल्फ्थेरिन इंडिकेटर यूज केलाय बघा केमिस्ट्रीमध्ये, तो ह्याच्यापासून तयार होतो राजानो. ओके, दॅट इज नंबर 1. नंतर जे वीड साईड आहेत, म्हणजे जे आपला तण म्हणतो, तणनाशक, तृणनाशक, हे वीड साईड 2,4-डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड हे तयार करण्याकरता फिनॉलचा यूज होतो. फिनॉलिक ओडर असलेल्या ज्या डांबर गोळ्या आहेत त्या सुद्धा यूज होतात हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं फिनॉईल, आपण पॉलिमर बघितलंय, फिनॉल फॉर्माल्डिहाइड बॅक्टेलाइट तयार करण्याकरता, नोव्हॅलॅक तयार करण्याकरता घरी स्विच आहे की नाही, कंगवा वापरताय की नाही, म्हणजेच फिनॉल तिथं आलाय की नाही बघा. ओके, हे लक्षात ठेवा, तो फिनॉलचा यूज आहे. फिनॉल बऱ्याच वेळेला अँटीसेप्टिक कॅरेक्टर्स मध्ये सुद्धा यूज होतं, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजेच तुम्ही डेली युजेस मध्ये बऱ्याच वेळेला ह्या फिनॉल अल्कोहोलचा यूज होतो. तसंच इस्टर. आता इस्टर मधला लक्षात घ्या, जो ॲरोमॅटिक इथर आहे ॲनिसोल, हा परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये स्प्रे तयार करण्याकरता, व्हेरियस टाइप्स, ओके, आपल्याला कॉस्मेटिक्स तयार करण्याकरता अँड ॲज अ फ्लेवरिंग एजंट म्हणून आपल्याला ॲनिसोलचा ॲरोमॅटिक इथर्स म्हणून ऍड केला जातो. परंतु इथर नॉर्मली सॉल्व्हंट म्हणूनच केमिकल इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो, कारण तो इनर्ट कॅरेक्टरचा आहे म्हणून. आणि दुसरं इथर हा यूज केला जातो तो कधी लक्षात घ्या, तर पर्टिक्युलरली ॲनेस्थेटिक एजंट म्हणून आपल्याला डायइथाइल इथर हा यूज केला जातो. मग ह्या सगळ्या जर तुम्ही बघितलं तर इंट्रोडक्शन मध्ये व्हाय वी हॅव टू लर्न, व्हाय वी हॅव टू स्टडी, कारण ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या डेली यूजमध्ये
बघायला मिळतात. मग ते आयदर कॉस्मेटिक असू देत, ओके, किंवा आयदर तुम्हाला फार्मास्युटिक्स कॅरेक्टर्समध्ये असू देत, ओके, किंवा फिनॉल बॉन्डेड कॅरेक्टर्स असतील, ओके, किंवा ज्याच्यामध्ये वूड स्पिरिट सारखा पार्ट आहे. ह्या जर सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर आपल्याला फिनॉल, अल्कोहोल आणि इथरचा स्टडी काय करावा, कशा करता करावा हे कळेल. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या तुम्ही की पुन्हा अल्कोहोल म्हटलं की आपल्याला फक्त इथाईल अल्कोहोल हेच आठवतं. ओके, हे लक्षात घ्या. इथाईल अल्कोहोल हेच आठवतं, म्हणजे विच इज अ फिट फॉर द ड्रिंकिंग पर्पज. म्हणजे तुमचं रम असू दे, होडका असू दे, ओके, आणि कुठल्याही कॅरेक्टर्स असू दे. आता बाकीची नावं माझ्यापेक्षा बाकीच्या मुलांना जास्त माहिती असतील, ओके. तर त्यामध्ये इथाईल अल्कोहोल आहे. इव्हन दो आयुर्वेदिक प्रिपरेशन्स मध्ये सुद्धा सेल्फ जनरेटेड अल्कोहोल OH ग्रुप आहे. म्हणजे जो कोणी आयुर्वेदिक काढे घेत असतील किंवा तो औषधं घेत असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेल्फ जनरेटेड अल्कोहोल बघायला मिळतं. म्हणजे अल्कोहोल इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ. ह्याचा अर्थ असा नाही पार्ट अँड पार्सल आहे म्हणून दररोज घेऊन यायचं, ओके. घेऊन यायचं म्हणजे ह्याला नव्हे, ऍज अ सॅनिटायझर म्हणून आता घेऊन यायला लागणार आहे बघा तुम्हाला. का तर सॅनिटायझर मध्ये आयसोप्रोपाईल अल्कोहोल असतं राजानो. म्हणजेच ह्या कोरोनामध्ये, कोविड कॅरेक्टरमध्ये ज्यावेळेला आपल्याला कॉलेज चालू होईल तर प्रत्येकाकडं सॅनिटायझर म्हणजेच आयसोप्रोपाईल अल्कोहोल. उगच कोणतरी म्हणेल माझ्याकडे डेटॉलचं सॅनिटायझर आहे, कोण म्हणेल माझ्याकडे लाईफ बॉयचं आहे, ब्रँडवरती जाऊ नका. त्यामध्ये आत असणार आहे आयसोप्रोपाईल अल्कोहोलच असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि ते आयसोप्रोपाईल अल्कोहोल जे आहे पर्टिक्युलरली बॅक्टेरिया आणि व्हायरसेस जो आहे त्याला काय केलं जातं, पर्टिक्युलरली डिस्ट्रॉय केलं जातं किंवा त्याची ग्रोथ स्टॉप केली जाते, हे लक्षात ठेवा. त्याच्याकरता म्हणजेच थोडक्यात स्टरलायझेशन कॅरेक्टर, ओके, ह्याचा इथं उपयोग होतो अल्कोहोल्सचा. हे म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर आपल्या जीवनामध्ये ह्या अल्कोहोल, फिनॉल, इथरचा महत्वाचा पार्ट आहे. मग आता पहिल्यांदा आपण बघितलं इंट्रोडक्शन, तर पुढचा येईल ज्याला आपण क्लासिफिकेशन, ओके. आता नाही, सॉरी, क्लासिफिकेशनच्या अगोदर मी तुम्हाला डेफिनेशन ही एक देणार आहे. आता इंट्रोडक्शन मध्येच डेफिनेशन हा पार्ट आपल्याला घेतला पाहिजे, ओके. इंट्रोडक्शन मध्येच डेफिनेशन. आता डेफिनेशन म्हणजेच काय लक्षात घ्या की हायड्रोजन फ्रॉम एलिफॅटिक HC म्हणजे हायड्रोकार्बन और एरोमॅटिक हायड्रोकार्बन HC, ओके. एलिफॅटिक और एरोमॅटिक हायड्रोकार्बनचा हायड्रोजन रिप्लेस बाय OH ग्रुप. मग तुम्ही वन और मोर हे केलं तरी चालू शकेल. म्हणजे तुमचा हा जर समजा CH4 आहे, त्यातला हा हायड्रोजन रिप्लेस करा म्हणजेच तुम्हाला CH3OH हे बघायला मिळेल. म्हणजेच पर्टिक्युलरली जर डेफिनेशन बघितलं, अल्कोहोल इज नथिंग बट इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन और एलिफॅटिक और एरोमॅटिक हायड्रोकार्बन व्हेअर हायड्रोजन इज रिप्लेस्ड, ओके. आता इथं वन अँड मोर हायड्रोजन तुम्ही म्हणू शकता, वन और मोर हायड्रोजन, परंतु एक लक्षात ठेवा, एकाच कार्बनला दोन OH ग्रुप हे कधीही अटॅच होत नाहीत, ओके. आणि तो प्रॉडक्ट स्टेबल राहत नाही. म्हणून जर समजा तुमचा इथाईल अल्कोहोल आहे बघा, आता हा समजा इथाईल अल्कोहोल करत असताना तुम्ही हा एक H ग्रुप काढला तर इथं OH आला पहिल्यांदा रिप्लेस्ड वन ऑर. आता मोर मध्ये तुम्ही हिकडचा म्हणजे ऍडजस्टंट कार्बन आहे त्यातला H काढू शकता, परंतु त्या H रिप्लेस करून इथं OH केला कर. परंतु तो जर तुम्ही सेम कार्बन इथला कार्बनला जिथं ऑलरेडी OH ग्रुप आहे तिथं जर हा हायड्रोजन काढून जर OH ग्रुप अटॅच केला तर तो प्रॉडक्ट अनस्टेबल येतो. कारण OH ग्रुप हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफिलिक कॅरेक्टर असल्यामुळं आपल्याला ह्या मधून -H2O बाहेर पडतं.
म्हणजेच डिहायड्रेशन होतं आणि डिहायड्रेशन झाल्यामुळं तो प्रॉडक्ट अनस्टेबल होतो. म्हणून वन ऑर मोर म्हणत असताना नॉट फॉर द सेम कार्बन, ओके, म्हणजेच वन ऑर मोर हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय OH ग्रुप, बट दॅट OH ग्रुप शुड नॉट अटॅच टू द सेम कार्बन. हे डोक्यात ठेवा, ओके. आणि ती डेफिनेशन महत्वाची आहे. आता दुसरी जी डेफिनेशन येईल ज्याला पर्टिक्युलरली अल्कोहोल इज पर्टिक्युलरली डेरिव्हेटिव्ह कुणाचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ वॉटर, ओके. आता वॉटर तुम्हाला माहिती आहे HOH, त्यातला एक H रिप्लेस केला बाय अल्काइल ग्रुप म्हणजेच तुम्हाला येईल ROH येईल. हे लक्षात ठेवा, ओके. म्हणजेच अल्कोहोल दोन पद्धतीने तुम्ही डेफिनेशन देऊ शकता. एक, हायड्रोजन फ्रॉम एलिफेटिक हायड्रोकार्बन और एरोमॅटिक हायड्रोकार्बन विच इज रिप्लेस्ड बाय OH ग्रुप म्हणजेच हायड्रॉक्सिल ग्रुपनं तुम्हाला अल्कोहोल बघायला मिळेल. दॅट इज नंबर 1. किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ वॉटर ज्याच्यामध्ये हायड्रोजन रिप्लेस करून अल्काइल ग्रुप आपण जर अटॅच केला तर अल्कोहोल तयार होतं. हे त्याची डेफिनेशन आहे, हे लक्षात ठेवा. समजलं. आता ह्यामध्ये डेफिनेशन झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा लक्षात ठेवा बरं का. इमिजिएट डिहायड्रेशन होतं. एकाच कार्बनला जर 2 OH ग्रुप असतील तर तो प्रॉडक्ट अनस्टेबल आहे. अनस्टेबल होत असताना त्यातनं -H2O म्हणजेच डिहायड्रेशन प्रोसेस होते. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला ज्या वेळेला क्लासिफिकेशन हे कॅरेक्टर बघतो तर ह्या क्लासिफिकेशन कॅरेक्टर मध्ये सगळ्यात महत्वाचं जे क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन नंबर ऑफ मॉलिक्यूल, that is OH molecule, OH present in the structure. हे लक्षात ठेवा. मग पहिलं येईल मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनो म्हणजे एकच, तुम्हाला माहिती आहे CH3OH, C2H5OH हे तुम्हाला येईल. किंवा CH3CHOH CH3 ह्याला तुम्हाला माहिती आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोल म्हणता तुम्ही. हे तुम्ही यूज करता ऍज अ सॅनिटायझर म्हणून, ओके. पुढे येईल डायहायड्रिक मध्ये 2 असणार आहेत म्हणजे CH2OH ज्याला तुम्ही इथिलीन ग्लायकॉल, ओके, किंवा त्यालाच डायोल म्हणतात. काय म्हणतात त्याला, डायोल. तिसरा येईल ट्रायहायड्रिक अल्कोहोल मध्ये आपल्याला बघायला मिळेल CH2OH, CHOH अँड CH2OH ज्याला आपण ग्लिसरॉल म्हणतो, ज्याला ट्रायोल्स म्हणतात. हे लक्षात ठेवा. आणि पुढचा जो पॉलिहायड्रिक अल्कोहोल ज्याचं नाव आहे सॉर्बिटॉल. आता ह्या सॉर्बिटॉललाच हेक्साहायड्रिक अल्कोहोल म्हणतात. हेक्साहायड्रिक अल्कोहोल म्हणजेच HOCH2 CHOH4 आणि CH2OH, ओके. इथं मी परत लिहितो CHOH4 म्हणजेच तुम्हाला इथले 4 ग्रुप OH चे हे 2 म्हणून हेक्साहायड्रिक अल्कोहोल हा सॉर्बिटॉल. हे तुम्हाला क्लासिफिकेशन आहे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट, ठीक आहे. आता ह्या क्लासिफिकेशन नंतर जो मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे तो फर्दरली क्लासिफाय होतो प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी, ओके. मग पुढचं जे क्लासिफिकेशन आहे ते पर्टिक्युलरली आपण मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन बघणार आहे. मोनोहायड्रिक क्लासिफिकेशन कुठलं, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल.
ओके, सगळीकडं तुम्ही अल्कोहोल हे लिहून ठेवा. आता प्रायमरी म्हणजे माहिती आहे तुम्हाला, प्रायमरी कार्बनला अटॅच OH ग्रुप, सेकंडरी कार्बनला अटॅच OH ग्रुप आणि टर्शरी कार्बनला अटॅच OH ग्रुप. प्रायमरी कार्बन म्हणजेच तुम्हाला माहिती आहे एकाच कार्बनला अटॅच आहे CH3CH2OH, ओके, किंवा CH3CH2CH2OH असा आहे. सेकंडरी म्हणजेच तुम्हाला माहिती आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोल, ओके. आणि टर्शरी जर असेल तर तुम्ही बघा 3 कार्बनला अटॅच CH3CH3OH. मग ह्याचं रिप्रेझेंटेशन काय येईल बघा, RCH2OH प्रायमरीचं. ह्याचं काय येईल बघा, RRCHOH. ह्याचं काय येईल बघा, RRRCOH हे येईल, ओके. मग आता ह्याचा जो आपल्याला जनरल रिप्रेझेंटेशन काय येईल, जनरल रिप्रेझेंटेशन येईल ROH. आणि जनरल फॉर्म्युला जो येईल, जनरल फॉर्म्युला CnH2n+1OH आपल्याला बघायला मिळेल, ओके. हे सगळ्यात इम्पॉर्टंट, ओके. मग आता ह्यामध्ये महत्वाचा जो पार्ट येतो की पर्टिक्युलरली अल्कोहोल हे मोनोहायड्रेटचं क्लासिफिकेशन बघितलं आपण, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. प्रायमरी कार्बनला OH ग्रुप, सेकंडरी कार्बनला OH ग्रुप आणि टर्शरी कार्बनला. ह्यामध्ये जास्त आपण विचार करायला नको. आता पुढचा जो येतो की अल्कोहोल मध्ये ज्यावेळेला क्लासिफिकेशन बघितलं जातं, ज्यावेळेला डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं, त्यावेळेला व्हिनाइल अल्कोहोल म्हणजे काय आणि अलायलिक अल्कोहोल म्हणजे काय हे महत्वाचं आहे, ओके. आणि बेन्झायलिक अल्कोहोल म्हणजे काय, ओके. आता व्हिनाइल अल्कोहोल म्हणजेच काय, ज्या वेळेला डबल बॉन्ड ग्रुप आहे, म्हणजे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे स्ट्रक्चर मध्ये आणि OH ग्रुप जो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे, त्याला तुम्ही व्हिनाइलिक अल्कोहोल किंवा व्हिनाइल अल्कोहोल म्हणतात. जसं व्हिनाइल क्लोराइड, व्हिनाइल ब्रोमाइड आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये, तसंच अलायलिक अल्कोहोल मध्ये तुम्हाला माहिती आहे की डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे स्ट्रक्चर मध्ये, परंतु CH2OH हा अटॅच आहे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला, ओके. आता बेन्झायलिक अल्कोहोल म्हणजेच काय, डायरेक्ट जर तुम्ही अटॅचमेंट केला OH ग्रुपची बेन्झिन रिंगला तर तो झाला फिनॉल. हा बेन्झायलिक अल्कोहोल नाही. साइड चेन, अल्केनची साइड चेन, त्याला OH ग्रुप अटॅच असेल. साइड चेन ऑफ द बेन्झिन रिंग त्याला जर OH ग्रुप असेल अटॅच तर तो येतो बेन्झायलिक अल्कोहोल. हे सगळ्यात महत्वाचं आहे, ठीक आहे. तर इथं आपण क्लासिफिकेशन्स बघितले. आता पुढचा जो पार्ट बघणार आहोत तो म्हणजेच आपण नॉमेनक्लेचरचा. आता नॉमेनक्लेचर मध्ये मला वाटत नाही की तुम्हाला येत नाही आहे, तर नॉमेनक्लेचर येणार आहे. आता त्या नॉमेनक्लेचर मध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कॉमन नाव असतं आणि UPSC नाव असतं. कॉमन नेमला आपण काय करतो की अल्काइल ग्रुप हे प्रिफिक्स म्हणून घेत जातो. म्हणजेच जर तुम्ही CH3OH, मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, N प्रोपाइल अल्कोहोल, N ब्युटाइल, आयसोब्युटाइल, टर्ट ब्युटाइल हे तुम्हाला कॉमन नेम्स माहिती आहेत, ह्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, बरोबर आहे ना. म्हणजे N आयसो, निओ, टर्ट, सेक, ओके. किंवा त्याच्या मागं अल्काइल ग्रुप मिथाइल, इथाइल, प्रोपाइल असं जर आलं तर आपण ते कॉमन नेम म्हणतो. म्हणजे नुसतं मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल हे कॉमन नेम आलं. N प्रोपाइल अल्कोहोल, N ब्युटाइल, आयसोब्युटाइल, आयसोप्रोपाइल अशी नावं आली तरी स्वतः काय आले, कॉमन नेम्सच आलेले आहेत. मग आता ह्याच्या पुढचा पार्ट येतो
की ज्याला आपण IUPAC म्हणतो. आता मी जास्त त्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात त्याला, की तुम्ही ऑलरेडी IUPACचे मास्टर झाले आहात, कारण तुम्हाला नावं ठेवायची कुठल्याही गोष्टीला चांगलीच सवय आहे. ओके, तुम्ही त्यातमध्ये PhD केलेली आहे, बरोबर आहे ना. मग ती जी PhD आहे त्याचीच आपल्याला इथे यूज करायचं आहे नावं ठेवण्याच्या कार्यक्रमाला. आता तो नावं ठेवायचा कार्यक्रम म्हणजेच काय, IUPAC. ओके, आता हे ज्या वेळेला नावं ठेवायचा कार्यक्रम IUPAC करतो त्याला तुम्हाला माहिती आहे सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. मग पहिला रूल काय येतो रे आपल्याला राजानो, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. कशा करता, टू नो द पेरेंट अल्केन, बरोबर आहे. सेकंड काय करतो, पर्टिक्युलर लोएस्ट पॉसिबल नंबर टू दॅट कार्बन वेअर द फंक्शनल ग्रुप OH इज अटॅच्ड. म्हणजे OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर आला पाहिजे, त्याप्रमाणे आपण नंबरिंग देतो. ओके, त्याच्यानंतर आपण काय करतो, नंबरिंग दिल्यानंतर आपल्याला तुम्हाला माहिती आहे अल्केन फाइंड आउट करणार आहे. ओके, म्हणजे सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेननं अल्केन फाइंड आउट केला, त्यातला E. ओके, म्हणजेच अल्केन मधला E रिप्लेस करणार बाय OL न, म्हणजेच तयार होईल अल्कॅनॉल. म्हणजे इथेनचा E रिप्लेस केला बाय OLचं तर इथॅनॉल, मिथेनचा केला तर मिथॅनॉल. ओके, प्रोपेनचा केला तर प्रोपॅनॉल असं येणार. आता हे करत असताना ज्या वेळेला तुम्ही इथॅनॉल, प्रोपॅनॉल हे ज्या वेळेला घेता त्यावेळेला त्या OH ग्रुपचं पोझिशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुमच्या OH ग्रुपची पोझिशन ही CH3 CH2 CH2 OH असं असेल किंवा CH3 CH2 CHOH CH2 CH3 असेल तर इथं बघा 1 2 3 4. ओके, म्हणजेच इथं ब्युटेन आला तुमचा, ब्युटेन मधला तुम्ही E रिप्लेस केला, इथं OL घेतला आणि पोझिशन काय आहे, 1 आहे, ब्युटॅन 1 ऑल आलं राजानो इथं. ओके, आता काय काय वेळेला JW आणि नीट कॅरेक्टर मध्ये 1 ब्युटॅनॉल असं पण देतात, दोन्ही पण एकच आहे एवढं लक्षात ठेवा. आता इथं नंबरिंग बघा 1 2 3 करा, इकडे का 1 2 3 येईल, म्हणजे 1 2 3 4 5 काय येईल, पेंटॅन किती येणार, 1 2 3 पेंटॅन 3 ऑल. ओके, आता जर तुमच्या पर्टिक्युलरली एखादा सबस्टिट्यूट ग्रुप असेल, ओके, एखादा सबस्टिट्यूट ग्रुप असेल तर काय करता येईल राजानो, तर इथं बरोबर आहे कंटिन्युअस चेन फाइंड आउट केली, आमचं आलं ब्युटेन आलं. ओके, हे ब्युटेन दिलं, ब्युटेन मधला E रिप्लेस केला, किती पोझिशनवर, 2 पोझिशन, ब्युटॅन 2 ऑल आलं. ओके, आणि जो सबस्टिट्यूएंट ग्रुप आहे मिथाईल त्याची पोझिशन बघा 1 2 3. ओके, म्हणजेच काय येईल, तो प्रिफिक्स मध्ये टाकायचा 3 मिथाईल ब्युटॅन 2 ऑल. मग हे जे 11वीला तुम्ही जे IUPAC नॉमेनक्लेचर, पॉलिफंक्शनल आणि नॉर्मल गोष्टी ज्या शिकलेल्या आहेत त्याच ह्या नॉमेनक्लेचर मध्ये आपण बघायचं आहे. आता उद्याच्या भागात मी तुम्हाला स्ट्रक्चर्स देईल, त्या स्ट्रक्चर्सवरनं आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर्स वेगवेगळ्या प्रकारचे कसे आलेले आहेत, कसे JW ला नीटला आलेले आहेत ते पण मी त्यावेळेला घेणार आहे, हे लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.